प्रत्येकजण उठतोय, राजकारणाचे धडे देतोय. बागेश्वर बाबांनी महाराजगिरी सोडून राजकारणात प्रवेश घ्यावा, संजय शिरसाट यांनी सुनावलं. बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज यांनी महाराजगिरी सोडून राजकारणात प्रवेश करावा. प्रत्येकजण उठतोय, राजकारणाचे धडे देतो आहे. शिवाजी महाराज थकले होते असं म्हणून काही कपोलकल्पित कहाण्या करणं या महाराजांनी थांबवलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी दिली आहे. दरम्यान 4 मुलं पैदा करावी की 6 आता हेही यांनी ठरवावं का, अशा प्रकारचे वक्तव्य करून समाजाला काय दिशा द्यायची हे त्यांनी ठरवलं पाहिजे, असंही मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. सुनेत्रा पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बोर्ड लावले. या कार्यकर्त्यांच्या भावना असतात. प्रत्येकाला वाटतं आपला नेता मोठा व्हावा. आम्हालाही एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून पाहायचं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांचे बॅनर लागले नव्हते का? एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना ही कार्यकर्त्यांची भावना असते, असंही मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराज थकले होते या विधानावरून आता आरोप होतो. आता या काही महाराजांनी ना, मला वाटतं महाराजगिरी सोडून आता राजकारण करावं. स्पष्ट मत आहे माझं. प्रत्येक जण उठतो, राजकारणामध्ये धडे द्यायला लागलेला आहे. शिवाजी महाराज थकले होते, तुम्हाला माहिती ते थकले होते. मग तो टोप काढल्यानंतर लगेच देऊन टाकला रामदास स्वामीकडे. काही कथोकल्पित कहाण्या करणं या महाराजांनी थांबवल्या पाहिजे. महाराष्ट्रामध्ये येऊन अनेक वेळेला यांनी अशी उलट सुलटी स्टेटमेंट केलेली, त्यामुळं एक संभ्रम तयार करून आणि मग त्याचा चीड निर्माण होते महाराष्ट्रामध्ये. असा प्रकारचा संभ्रम निर्माण करण्यापेक्षा महाराजगिरी सोडून आपण राजकारण केलं तर त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. पुण्यात महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री सुनेत्रा पवार असे होर्डिंग लागले शुभेच्छा. हे पक्षाचा असतो, अजेंडा असतो. सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे, त्या पक्षाच्या नेत्यांचं मत असेल तर त्याला काही असं गैरसमजूतून काही घेण्याचं काही कारण नाहीये. उद्या आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे बोर्ड लावले म्हणजे याचा अर्थ काय आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छित नाही का? आम्हाला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेबांचे बॅनर लागले नव्हते का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना? हे राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा नेता हा सर्वोच्च पदावर असावा हे वाटणं कोणत्याही प्रकारचं गैर नाही. बागेश्वर धाम असे म्हणतात की हिंदूंनी 4 मुलं जन्माला घालावी, एक RSS मध्ये द्यावी. आता म्हणून म्हणलं ना, आता या महाराज काही लोकांनी ना, काही महाराज असे टिपिकल महाराज आहेत, त्यांनी आता ते महाराजगी सोडून आता ते राजकारण करावं. आता 4 मुलं पैदा करावेत का 6 मुलं पैदा करावेत, आता यांच्याकडून का करावं लागलं तर आश्चर्य होऊन जाईल. म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य करून नेमके तो समाजाला काय दिशा द्यायची हे एकदा त्यांनी ठरवलं पाहिजे.